हॅलो स्टुडंट्स, आज आपण पीएचईचा युनिट नंबर 1चा सेकंड लेक्चर घेणार आहे. ठीक आहे. आपण आता कुठलं युनिट चालू आपलं सोर्सेस, क्वालिटी, क्वांटिटी ऑफ वॉटर. ठीक आहे. सोर्सेस कुठले आहेत, क्वालिटी कुठली आहे, त्याची किती क्वांटिटी आहे वॉटरची, हे आपल्याला या चॅप्टरमध्ये बघायचं. ठीक आहे. त्यातला आपण पहिला पार्ट चालू केला सोर्सेस. ठीक आहे. आता सोर्सेस आपण दोन बघितलेले आहेत. सोर्सेस ऑफ वॉटर. ठीक आहे. सोर्सेस ऑफ वॉटर म्हणजे काय, पाण्याचे कुठले कुठले स्त्रोत आहेत ते आपण बघितले. इन शॉर्ट आपण डेफिनेशन बघितलेलं त्याच्या. फर्स्ट वन आहे सोर्स, सरफेस सोर्सेस and second one आहे कुठला, सबसर्फेस सोर्सेस. ठीक आहे. आता सरफेस सोर्सेस म्हणजे काय आणि सबसर्फेस सोर्सेस म्हणजे काय. काल आपण सरफेस सोर्सेस बघितलेले आहेत. कुठले कुठले सरफेस सोर्सेस म्हणजे काय, जे जमिनीच्या वरती पाणी असेल, पाण्याचा जो स्त्रोत अवेलेबल असेल त्याला आपण काय म्हणणार आहे, सरफेस सोर्सेस म्हणणार आहे. ठीक आहे. जमिनीच्या वरती आणि जमिनीच्या खाली किंवा ग्राउंडच्या खाली जर पाण्याचे जे स्त्रोत असतील, ठीक आहे, जे जमिनीतून पाणी आपल्याला मिळणार आहे त्याला आपण सबसर्फेस सोर्सेस म्हणणार. पाण्याचा आता मेन सोर्स कुठला आहे, आपोआपच पाणी जनरेट झालेलं आहे का, नाही. आपल्याला काय होतं, जे रेन वॉटर आहे, जे पावसाचं पाणी आहे, ते पावसाचं पाणी ज्यावेळी जमिनीवर पडलं जातं, काही प्रमाणात काय होतं, पाण्याचा साठा होतोय. म्हणजे रिव्हर वगैरे असेल, तळा असेल, ठीक आहे, त्याच्यात काय होतं, पाण्याचा साठा होतोय. काही प्रमाणात पाणी काय होतं, जमिनीमध्ये झिरपलं जातं. म्हणजे झिरपलेलं पाणी आहे ते वॉटर टेबल्स असतात, वॉटर टेबल. ठीक आहे. म्हणजेच काय, तुम्ही बोर वगैरे मारताना किंवा विहीर मारताना म्हणतात बघा, 100 फुटावर पाणी लागले, 150 फुटावर पाणी लागले, म्हणजे काय, तो वॉटर टेबल असतो. ठीक आहे. पाणी लागलं म्हणजे काय, त्या वॉटर टेबल पर्यंत आपण पोहोचलो की ते वॉटर टेबल मधलं जे पाणी आहे, जो पाण्याचा साठा जमिनीच्या आतमध्ये तो आपण यूज करू शकतो. ठीक आहे. मग सरफेस सोर्सेस आणि सबसर्फेस. सरफेस सोर्सेस कुठले आहेत आपण बघितले, जमिनीच्या वरती असणाऱ्या सोर्सला काय म्हणणार आहे आपण, सरफेस सोर्सेस म्हणणार आहे. कुठले सोर्सेस आहेत रे, मग रिव्हर बघितले आपण, बरोबर, रिव्हर असेल, पॉन्ड असेल. ठीक आहे. हे जे सोर्सेस आहेत, ठीक आहे, त्याला आपण काय म्हणणार आहे, सरफेस सोर्सेस म्हणणार आहे. कुठले म्हणजे रिव्हर, पॉन्ड, लेक, स्ट्रीम, हे जे आहे ते काय, सरफेस सोर्सेस आहेत. असे असंख्य सोर्सेस आहेत. ठीक आहे. पण आपण मेनली त्यांची काय केलं, थोड्या प्रमाणात नावं घेतलेली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जो सेकंड आपण पार्ट आहे तो कुठला आहे, सबसर्फेस सोर्सेस. ठीक आहे. आता सबसर्फेस म्हणजे काय, जमिनीच्या खाली जे काही पाण्याचे स्त्रोत आपल्याला अवेलेबल होतील त्याला आपण काय म्हणणार आहे, सबसर्फेस सोर्सेस म्हणणार आहे. ठीक आहे. आता हे सबसर्फेस सोर्सेस आहेत. कुठले सबसर्फेस सोर्सेस आहेत रे, तर फर्स्ट वन आहे इनफिल्ट्रेशन वेल. इनफिल्ट्रेशन वेल. ठीक आहे. इनफिल्ट्रेशन वेल पहिली आपण डायग्राम जी बघितलेली आहे. सेकंड वन आहे वेल्स, ओनली वेल्स. वेल म्हणजे काय, विहीर. ठीक आहे. इनफिल्ट्रेशन वेल म्हणजे काय, तर जे आपण जॅकवेल म्हणजे जॅकवेल. ठीक आहे. नदीच्या जे स्त्रोत आहे, नदीचा जो पात्र आहे, ठीक आहे, नदीचं पात्र कसं असते, ठीक आहे, अशी नदी वाहत आहे. ठीक आहे. या पात्रावर आपण ज्यावेळी एखादं स्ट्रक्चर उभा करतोय, ते स्ट्रक्चर कशासाठी उभा केलं, तर ह्याच्यात पाणी कलेक्ट होण्यासाठी. ठीक आहे. मग ह्याच्यात पाणी कलेक्ट होण्यासाठी जे काही स्ट्रक्चर असं उभा केलं असतं, हे पाणी डायरेक्टली आपण काय करतोय, डिस्ट्रीब्यूट करतोय. ठीक आहे. डिस्ट्रीब्यूट म्हणजे काय, ते पाणी आपण सगळ्या घराघरात पोहोचवतोय. ते झालं इनफिल्ट्रेशन वेल. सेकंड वन आहे वेल्स. थर्ड वन आहे इनफिल्ट्रेशन गॅलरी. इनफिल्ट्रेशन गॅलरी. आता हे इनफिल्ट्रेशन गॅलरी म्हणजे काय आहे, हे आपण पुढे बघायचं आहे. ठीक आहे. आणि लास्ट वन आहे स्प्रिंग. ठीक आहे. आता सबसर्फेस सोर्सेस कुठले, इनफिल्ट्रेशन वेल असेल, वेल्स असेल, इनफिल्ट्रेशन गॅलरी असेल आणि स्प्रिंग असेल. म्हणजे सोर्सेस आहेत सगळे कसले, सबसर्फेस सोर्सेस. ठीक आहे. मग आता आपण पहिल्यांदा
पहिल्यांदा इन्फिल्ट्रेशन वेल जी आहे तिची आपण काल डायग्राम बघितलेली होती, अशा प्रकारची डायग्राम स्ट्रक्चरची बघितलेली होती. ती डायग्राम तुम्हाला झूम करून दाखवलं पाणी कशा प्रकारे त्याच्यामध्ये येतं. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट बघणार आहे आपण वेल्स. म्हणजे काय, आपण सरफेस सोर्सेस बघितलेले आहेत, सब सरफेस सोर्सेस मध्ये इन्फिल्ट्रेशन वेल आपण पाहिलेला आहे. त्याच्यानंतर सेकंड आहे वेल्स. ठीक आहे. मग आता हे वेल म्हणजे काय, वेल म्हणजे सगळ्यांना माहिती आहे. हा, वेल म्हणजे काय, जी विहीर असते त्याला आपण काय म्हणतो, वेल म्हणतोय. आता हे विहीर कुठले कुठले आहेत, कुठल्या कुठल्या टाईपचे असतात, कसे कुठल्या कुठल्या पद्धतीच्या विहिरी असतात ते आपण बघणार आहे. पहिल्यांदा वेल्स. वेल्स तर आता याचे टाइप्स बघा कुठले कुठले. फर्स्ट वन शॅलो वेल, शॅलो वेल. सेकंड वन आहे डीप वेल, डीप वेल किंवा त्याला आपण डग वेल सुद्धा म्हणू. ठीक आहे. मग त्याला डग वेल का म्हणायचं ते तुम्हाला पुढे सांगतो. डग वेल म्हणजेच काय, डीप वेल. सी थर्ड वन आहे कुठले, ट्यूब वेल, ट्यूब वेल. ठीक आहे. शॅलो वेल, डीप वेल, थर्ड सी, ट्यूब वेल. नेक्स्ट है आर्टिशियन वेल, सॉरी आर्टिशियन वेल. आणि लास्ट वन आहे रेडियल वेल, रेडियल वेल. ठीक आहे. हे आहेत टाइप्स आहेत. कुठले कुठले टाइप्स आहेत, शॅलो वेल, डीप वेल, ट्यूब वेल, आर्टिशियन वेल आणि रेडियल वेल. ठीक आहे. मग आता या विहिरीत ह्यांच्यात काय डिफरन्स आहे बाबा, शॅलो वेल म्हणजे काय असते, डीप वेल म्हणजे काय असते, तुम्ही विहीरच बघितला. ठीक आहे. जी विहीर असते त्याचे काही पार्ट्स आहेत. ठीक आहे. मग या पार्ट्स मध्ये कुठल्या कुठल्या पार्ट्स वाईज डिवायडेशन होतंय त्याच्यावर काय होतंय, या वेल्सचे टाइप्स पडत जातात. ठीक आहे. तर फर्स्ट वन आहे शॅलो वेल. आपण पहिल्यांदा शॅलो वेल बघूया. शॅलो वेल म्हणजे काय, तर सॉरी शॅलो वेल म्हणजे काय, तर तुमची जी जमीन असते, ठीक आहे, शॅलो म्हणजे काय शब्दातच आहे उथळ. ठीक आहे. शॅलो म्हणजे काय की जास्त जर तू खोल नसेल, जास्त खोल नसेल तर त्याला आपण काय म्हणणार आहे, शॅलो वेल म्हणणार आहे. मग आता ही शॅलो वेल कशी डिसाईड करायची की ह्याला शॅलो वेल असं म्हणायचं, तर काय तुझं जमिनीचा जो स्ट्राटा आहे, जमीन आहे, सरफेस आहे, ठीक आहे, त्या जमिनीचं काय केलेलं असतं, लेयर्स असतात, लेयर्स असतात. ठीक आहे. असे लेयर्स असतात. त्यात परवियस लेयर, त्यानंतर इम्परवियस लेयर, परत परवियस लेयर, परत इम्परवियस लेयर, असे लेयर्स असतात. ठीक आहे. पण हे लेयर सगळीकडे सारखेच असतात असं नाही. आता इथं जमीन खाली झाली तर इथं हा लेयर इथं पण संपू शकतो. ठीक आहे. अशी जमीन आहे सपोज, तर हे लेयर सुद्धा कसे असतात, एक जमिनीच्या खालीच तशीच येतील असं नाही. हा स्ट्राटा वर खाली होत गेलेला असतो. ठीक आहे. असं सुद्धा होऊ शकतं. म्हणजेच काय, आता याचं ओपनिंग आलं ते कुठल्या लेयरचं आलं बघा, आता इम्परवियस लेयरचं आलं. इम्परवियस लेयर आला वरती. इम्परवियस आणि परवियस मधला डिफरन्स मेन काय आहे, ज्याच्यातून पाणी पास होतं, ठीक आहे, किंवा ज्याच्यात पाणी साठून राहू शकतं, अशा लेयरला आपण परवियस लेयर म्हणणार. ठीक आहे. ज्याच्यातून माती वगैरे जर असेल तर पाणी तर ते इझिली पास होतं, बरोबर. दगडातून पाणी पास होणार आहे का, नाही होणार. ठीक आहे. मग हे झाला परवियस लेयर. इम्परवियस लेयर म्हणजे काय की ज्याच्यातून पाणी पास होत नाही, त्याला आपण इम्परवियस लेयर म्हणणार आहे. मग परवियस लेयर, इम्परवियस लेयर. आता हे जे लेयर्स आहेत ते सगळीकडे सारखेच असतील असं आहे का, आता ह्याचा पहिला लेयर कुठला आलाय, इम्परवियस लेयर आलाय, परत ह्याच्या खालचा परवियस लेयर आला. ठीक आहे. पण एक सारखे असतील याची गॅरंटी नाही, वर खाली होऊ शकते. मग शॅलो वेल म्हणजे काय, जर याच्या टॉपच्या, ठीक आहे, काय दिले बघा, इट इज रेस्ट ऑन टॉप ऑफ वॉटर क्लिअरिंग स्ट्राटा. वॉटर क्लिअरिंग स्ट्राटा जो असेल त्याच्या टॉपवर हा लेयर असतो किंवा ही वेल उभा केली जाते. आता टॉपचा लेयर म्हणजे कसा, सांगा आपल्याला.
टॉपचा स्ट्राटा म्हणजे काय, ही जमीन आहे, ह्याच्या थोड्याशाच भागात लगेचच जर विहीर खोदली असेल तर त्याला पाणी जर लगेच अवेलेबल झालं असेल तर त्याला आपण शॅलो वेल म्हणणार आहे. ही शॅलो वेल काय होते की जे सराउंडिंग मटेरियल आहे, ठीक आहे, हे सराउंडिंग मटेरियल आहे. सराउंडिंग मटेरियल म्हणजे काय, इथं पूर्ण माती असणार आहे, ठीक आहे, इथं माती असणार आहे. हे एवढ्याच भागातून काय होतंय, त्याच्यात पाणी आतमध्ये, ठीक आहे, आणि ह्याच्यात पाणी असे या विहिरीमध्ये पाणी आपण हे पाणी यूज करू शकतो, ठीक आहे. आणि याचा जो डायमीटर असतो, ठीक आहे, डायमीटर म्हणजे काय, ह्या विहिरीचा जो सर्कल आहे वरचा विहिरीचा जो सर्कल आहे याचा डायमीटर किती दिला बघा, 1 मीटर ते 10 मीटर. ह्याच्या अंदरच ते त्याच्या आतच ते काय असतं की शॅलो वेल असते, किंवा याच्या आतमध्ये जर असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहे, शॅलो वेल म्हणणार आहे. याची तुम्हाला व्यवस्थित डायग्राम आहे ती शॅलो वेल आणि डीप वेलची एकदम काढून दाखवतो. शॅलो वेल आपण पहिल्यांदा बघितलं, 1 ते 10 मीटर पर्यंत जर त्याचा डायमीटर असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहे, शॅलो वेल म्हणणार आहे. नेक्स्ट आहे शॅलो वेल बघितलं, हिची डायग्राम आहे आपण पुढे काढूया. नेक्स्ट आहे डीप वेल. डीप वेल म्हणजे काय, किंवा डग वेल असं का म्हटलं जातं, तर पहिल्यांदा मगाशी तुम्ही जे इम्परव्हियस परव्हियस लेअर जे बघितला, ठीक आहे, त्याच्यातले इम्परव्हियस लेअर जर असेल त्याच्यावर रेस्ट्रिक्ट झालेले असते. का, तर ह्याची जी डीपनेस आहे किंवा ह्याचा जो डेप्थ आहे, ह्याची जी खोली आहे ती खोली डीप वेलची कशी जास्त प्रमाणात असते, ठीक आहे. जास्त प्रमाणात असल्यामुळे काय केलं जातं की जे काही त्याचा इम्परव्हियस लेअर आहे त्या इम्परव्हियस लेअर मध्ये त्याचं रेस्ट केलं जातं, ती लेअर रेस्ट केलेली असते जास्त प्रमाणात खोली असल्यामुळे, ठीक आहे. त्याच्यात पण काय पाण्याचा सप्लाय आहे तो असा साईडच्या मटेरियल मधूनच येणार आहे, ठीक आहे. आणि याची डेप्थ जी आहे, डेप्थ म्हणजे काय, याची खोली जी आहे डीप वेलची ती किती असते, 2 मीटर ते 20 मीटर पर्यंत डेप्थ, खोली, डेप्थ. आणि ह्याचा डायमीटर दिला येतो, ठीक आहे. शॅलो वेलचा डायमीटर किती, 1 मीटर ते 10 मीटर पर्यंत असतो. पण डीप वेलची डेप्थ जी आहे ती 2 मीटर ते 20 मीटर असते, म्हणूनच त्याला आपण काय म्हणतो, डग वॉल म्हणतो किंवा डग वेल म्हणतो, ठीक आहे. आता ही डग वेल जी असते ह्याची जी वॉल्स आहे किंवा हे डीप वेल जे आहे ह्याच्या ज्या हे जे आहे भिंती ज्या आहेत किंवा शॅलो वेलच्या ज्या भिंती आहेत, ज्या अशा वॉल कन्स्ट्रक्ट होणार आहे, ही जी वॉल असणार आहे ती वॉल कशा कशाची असते, एक तर ब्रिक, नाहीतर स्टोन मॅसनरी और थर्ड वन काय, प्रीकास्ट कॉन्क्रीट रिंग, ठीक आहे. कशापासून बनलेली असते, एक तर विटाचं बांधकाम असतं, तुम्ही विटांची विहीर पण बघितली असेल, विटांची बांधकाम केलेली, ठीक आहे, किंवा स्टोन मॅसनरी दगडी बांधकाम केलेलं असतं. सरासरीकडे गावात आपल्या कसं असते, स्टोन मॅसनरी केलेली असते. किंवा आता नवीन पद्धत आलेली आहे प्रीकास्ट कॉन्क्रीट रिंग. म्हणजे काय असतं की जे काही तुमचं रेन्फोर्समेंट आहे, जी विहीर आहे त्या विहिरीच्या कडे पहिल्यांदा रेन्फोर्समेंट करून घेतली जाते रिंगा टाकून, आणि नुसतं नंतर कॉन्क्रीट वरून काय केलं जातं, त्याचे पडदी ओढून घेतो आपण, तसं म्हणतो त्याला, पडदी ओढून घेतलेली असते, ठीक आहे. ते आहे प्रीकास्ट कॉन्क्रीट रिंग. आता आपण याच्या शॅलो वेल आणि डीप वेल ची डायग्राम बघूया की कशी आहे. हे आता दोन्ही कॉमन मध्ये देतो, मी कॉमन मध्ये काढतो म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की शॅलो वेल म्हणजे काय आणि डीप वेल म्हणजे काय आहे, ठीक आहे. डायग्राम साईड बाय साईड काढून घेतली तरी चालेल. ज्यावेळी असं चिन्ह येईल कुठल्याही डायग्राममध्ये त्यावेळी काय समजायचं आपण, तर तो ग्राउंड वॉटर टेबल जो आहे, वॉटर टेबलची जी लेवल आहे ते वॉटर टेबल म्हणजे काय, जो तुमचा
पाण्याचा जो स्रोत आहे, ठीक आहे, त्या पाण्याच्या स्रोत मध्ये कितीपर्यंत पाणी आहे ते आपण बघत असेल तर वॉटर टेबल आपल्याला मिळतो. ते वॉटर टेबलचे जे साईन आहे ते अशा प्रकारे असतात. म्हणजेच काय, ह्याचा जो टॉप आहे, हे जे पाणी आहे याचा टॉप कुठं आहे तर तशा प्रकारे चिन्ह दाखवले जातं. ठीक आहे. आता हा सगळा कसला लेअर आहे, परवियस लेअर आहे सगळं. ह्याच्यानंतरचा लेअर कुठला आला, इम्परवियस लेअर. पहिला शॅलो वेल कंप्लीट करतो, मग डीप वेल कडे जाऊया. ठीक आहे. ही जी थिकनेस आहे, ठीक आहे, थिकनेस 300 ते 500 मीटर. ठीक आहे. त्याला आपण काय म्हणणार आहे, शॅलो वेल. हे जे काय आहे, ग्राउंड लेवल. जीएल म्हणजे काय, ग्राउंड लेवल. ठीक आहे. ग्राउंड वॉटर टेबल. एक मिनिट ग्राउंड वॉटर टेबल आहे. नेक्स्ट आहे ग्राउंड लेवल लेवल. तर अशा प्रकारचे आहे, ही जी आहे याला आपण काय म्हणणार आहे, शॅलो वेल म्हणणार आहे. म्हणजे डीप वेल म्हणजे काय असतं हे जरा एकत्रित करायला घेतो. ग्राउंड वॉटर टेबल. ठीक आहे. आता हा इंटरव्हियस लेअर आला म्हणून हा इथे सपोज कट झाला. ठीक आहे. आणि ही जी आता डीप वेल आहे, डीप वेल कशा प्रकारे असते बघा. हा सगळा जो लेअर आहे तो कसला आहे, परवियस लेअर आहे. परवियस स्ट्राटा. आणि हा जो लेअर आहे तो कसा असणार आहे, हा जो असणार आहे तो कसा आहे, इम्परवियस स्ट्राटा आहे. खालचा परत कुठला स्ट्राटा येणार आहे, परवियस स्ट्राटा येणार आहे. हा परवियस स्ट्राटा झाला. हा कुठला झाला, इम्परवियस स्ट्राटा. याला काय म्हणणार आहे, डीप वेल. डिफरन्स समजला डीप वेल आणि शॅलो वेल मध्ये काय फरक असतो. शॅलो वेल जी असते ही वरच्या वरच काय असते, परवियस लेअर मध्ये तेवढीच, त्याची काय डेप्थ जास्त नसते. पण डीप वेलची काय विषय असतो की त्याची जी डेप्थ आहे, त्याची खोली आहे, ती खोली जास्त प्रमाणात असते. आणि कशामुळे केलेली असते, इम्परवियस स्ट्राटा. इम्परवियस स्ट्राटावरती रेस्ट केल्यामुळे काय केलं आहे, त्याला आपण डीप वेल असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. हा झाला शॅलो वेल आणि डीप वेल. त्यानंतर नेक्स्ट टाईप आहे ती म्हणजे ट्यूब वेल. ठीक आहे. आता ट्यूब वेल म्हणजे काय, तुमचं जे बोर असतं, बोर मशीन. ठीक आहे. बोर मशीन सारखेच असते, पण ती काय केलेली असते, जास्त खोली असते. म्हणजे किती, 500 700 800 मीटर पर्यंत तिची काय असते, जास्त खोली असते. ठीक आहे. पण त्याच्यात आता काय येणार आहे, तिथं डीप वेल मध्ये आपण काय म्हटलं, इम्परवियस स्ट्राटापर्यंत येऊन थांबलो आपण. ठीक आहे. पण ट्यूब वेल मध्ये तसं होत नाही. ट्यूब वेल मध्ये काय होते, जे वेगवेगळे लेयर्स असतील त्या सगळ्या लेयरला छेदून खालीपर्यंत ती काही केलेली असते, ट्यूब वेल केलेली असते. म्हणजेच कशी, की डायग्राम बसतो मी या साईडला.
इथं कसं होतं परवियस इम्परवियस टाटापर्यंत सिंगल याच्यामध्ये संपत होतो, पण ट्यूब वेल कसं नसतं. ट्यूब वेल कशा प्रकारे असते, डायग्राम काढून दाखवतो तुम्हाला ट्यूब वेलची. काय केलेलं आहे बघा, अशी वेगवेगळे लेयर्स आहेत. जे परवियस लेयर आहे, इम्परवियस लेयर आहे. थोडक्यात मी काढलेली आहे डायग्राम, पूर्ण डिटेलमध्ये काढलेली नाही, कारण याची डायग्राम आपल्याला एक्झामला विचारली जात नाही. फक्त कन्सेप्ट माहिती असावा म्हणून मी तुम्हाला हे काढून दाखवतोय की कशा प्रकारे असते बाबा. ही जी ट्यूब वेल असते, ती ट्यूब वेल म्हणजे काय, ही ट्यूब आहे. मेहंदीसारखं मोठं गोल, त्याचं काय तोंड नसतं, बारीक आपला गोलचा कसा बारीक गोल असतं तशा प्रकारचं गोल असतं. ह्याच्यात काय केलेलं असतं, जे काय तुमचे परवियस लेयर मधून जे काय पाणी असेल ते पाणी सगळं याच्यामध्ये कलेक्ट केलं जातं. ठीक आहे. तिथं असे स्ट्रेनर बसवलेले असतात, त्याला म्हणायचं स्ट्रेनर. स्ट्रेनरचं काम काय आहे, स्ट्रेनर म्हणजे काय म्हणजे तुमचं जे पाणी आहे, पाणी योग्य प्रकारे जे काय परवियस लेयर मधून येणारं पाणी आहे, ते पाणी नुसतं पाणीच त्याच्यामध्ये पडायला पाहिजे. नको तर त्याच्यात जर गाळ वगैरे पडत राहिला तर काय होणार आहे की ती ट्यूब भरत येणार आहे आपोआप गाळानं, मातीनं. ठीक आहे. म्हणून काय केलं असतं, स्ट्रेनर बसवलेले असतात. स्ट्रेनरचं काम काय आहे, तुमचं जे गाळ आहे, जे काही माती असेल ती माती तुम्हाला बाजूला ठेवून फक्त पाणी तेवढं या ट्यूबमध्ये सोडलं जातं. त्याला आपण काय म्हणणार आहे, ट्यूब वेल म्हणणार आहे. आता ट्यूब वेलची सुद्धा काय आहे, टाईप्स आहेत. फक्त टाईप्स आहेत, त्याची नावं आहेत, ती नावं तुम्हाला सांगतो. ट्यूब वेलचे टाईप कुठले कुठले आहेत, ट्यूब वेल, ट्यूब वेलचे कुठले कुठले टाईप्स आहेत. तर ट्यूब वेल, ठीक आहे. ट्यूब वेलचे टाईप कुठले आहेत. फर्स्ट वन आहे शॅलो ट्यूब वेल, शॅलो ट्यूब. सेकंड वन आहे डीप ट्यूब. थर्ड वन आहे स्ट्रेनर टाइप, स्ट्रेनर टाइप ट्यूब. फोर्थ वन आहे कॅव्हिटी टाइप ट्यूब, कॅव्हिटी टाइप ट्यूब. फिफ्थ वन आहे स्लॉटेड टाइप, स्लॉटेड टाइप ट्यूब. असे काय आहे टाइप्स आहेत, जे फक्त आपल्याला लिस्टच आहे, त्याचा आपल्याला डिटेलमध्ये काही दिलेलं सिलेबसमध्ये नाही आहे. ठीक आहे. ते फक्त काय आहे, त्याचे टाइप्स आहेत कुठले कुठले. जर एक्झामला विचारलं तर फक्त एवढे विचारू शकतात की तुम्हाला ट्यूब वेलची डेफिनेशन सांगून त्याचे आपल्याला टाइप्स विचारू शकतात. कुठले कुठले ट्यूब वेलचे टाइप, शॅलो ट्यूब वेल, नेक्स्ट आहे डीप ट्यूब वेल, थर्ड वन आहे स्ट्रेनर टाइप ट्यूब वेल, फोर्थ वन आहे कॅव्हिटी टाइप ट्यूब वेल आणि फिफ्थ वन आहे स्लॉटेड टाइप ट्यूब वेल. ठीक आहे. आता याच्यानंतरचा पुढचा पार्ट आहे, पुढचं जे आपल्याला वेल बघायचे आहे ती म्हणजे आर्टिशियन वेल. ठीक आहे. आपण पहिला बघितलं शॅलो वेल बघितली, डीप वेल बघितली,
आता नेक्स्ट आहे आर्टिशियन वेल. आता आर्टिशियन म्हणजे काय? आर्टिशियन वेल म्हणजे काय? की आर्टिशियन वेल असते काय असते? तर दोन इम्परव्हियस लेयरच्या मध्ये काय केलेलं असतं? एन्क्लोज झालेले असते, म्हणून याला आर्टिशियल वेल म्हणतो आपण. ते तर कसं म्हणतो आणि त्याची डायग्राम काय आपण बघूया. आर्टिशियन वेल पहिला तुम्हाला याची डायग्राम काढून दाखवतो, म्हणजे तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होईल. पीएचडीला आपल्याला पहिल्या चॅप्टरमध्ये भरपूर डायग्राम आहे, त्यामुळे आपण नेक्स्ट याला काय करणार आहे प्रयत्न की जर आपल्याला जर याच्यावर घेता आलं प्रोजेक्टरवर, तर आपण प्रोजेक्टरवर घ्यायचा प्रयत्न करणार आहे. पण प्रोजेक्टरवर कसं आहे तुम्हाला बऱ्याचशा कन्सेप्ट क्लिअर करता येणार नाही, म्हणून मला बोर्डचा वापर करावा लागतो. तर आपण पहिल्यांदा तरी सध्या तरी आपण काय करूया की जे काही डायग्राम असतील हे आपण काढून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करूया. आणि अदरवाईज काय करणार आहे मी नेक्स्ट जे आपल्या डायग्राम असतील या डायग्राम तुम्हाला काय करणार आहे स्पेशली सगळ्या डायग्राम त्या तुम्हाला तुमच्या ग्रुपवर टाकल्या जातील, जेणेकरून तुम्हाला त्या डायग्रामची जर आपला थिअरी पेपर जर झाला, ठीक आहे, ऑनलाईन न होता थिअरी पेपर झाला, तर तुम्हाला काय होणार आहे की ह्या डायग्राम तुम्हाला काढता आल्या पाहिजे. ठीक आहे, ह्या डायग्राम तुम्हाला काढता आल्या पाहिजे. यासाठी आता बघूया आपण काय करता येईल. मॅक्झिमम आपण काढून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. ठीक आहे, हा कुठला लेअर आहे? परवियस स्ट्रॅटा आहे. कुठला? परवियस स्ट्रॅटा. हा कुठला असणार आहे? तुम्हाला डायग्राम काढल्यानंतरच कन्सेप्ट बऱ्यापैकी समजणार आहे, त्यामुळे मला डायग्राम काढायला लागणारच आहे. थोडा वेळ लागतो डायग्राम काढायला, पण आपल्याला या डायग्राम काढायला लागणार, त्याशिवाय तुम्हाला ही कन्सेप्ट काय आहे ते समजणार नाही किंवा इमॅजिन होणार नाही. त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, त्या डायग्राम आपल्याला अशा प्रकारच्या काढून घ्याव्या लागणार आहे. त्याला काय म्हणणार आहे आपण? इम्परवियस स्ट्रक्चर. आता आर्टिशियन वेल म्हणजे काय असतं बघा, ही आर्टिशियन वेलची डायग्राम आहे. आर्टिशियन वेल म्हणजे काय केलेलं असतं, जर दोन इम्परवियस लेयरच्या मधला जो स्ट्रॅटा आहे त्याचं जर आपल्याला वॉटर यूज झालं असेल तर त्याला आपण आर्टिशियन वेल असं म्हणणार. ठीक आहे, हे झालं आर्टिशियन वेल. आर्टिशियन वेल काय केलं असतं, दोन इम्परवियस लेयरच्या मध्ये त्याची लेयर असते किंवा त्याचा आपण बेस असतो, त्यामुळे याला आपण काय म्हणणार आहे आर्टिशियल वेल म्हणणार. ठीक आहे, त्याच्यानंतरचा आहे पार्ट रॅडियल वेल. रॅडियल वेल म्हणजे काय? रॅडियल वेल आता आपल्याकडे हे नाही डायग्राम नाही, पण मी तुम्हाला सांगतो रॅडियल वेल म्हणजे काय. ठीक आहे, तर रॅडियल वेल म्हणजे काय, तर त्याचा जो डायमीटर असतो तो 3 ते 6 मीटर असतो. हे पुसून टाकतो मी. रॅडियल वेल. रॅडियल वेल म्हणजे काय, तर रॅडियल वेलचा डायमीटर किती असतो 3
मीटर ते 8 मीटर पर्यंत याचा डायमीटर असतो. ठीक आहे. आता ह्याला काय केलेलं असतं, जी अशी विहीर असेल, ठीक आहे, ही जी विहीर आहे त्याला काय केलं होतं, हॉरिझॉन्टली काय केलेलं असतं की रॅडियल कलेक्टर्स बसवलेले असतात. म्हणजे काय तुम्हाला सांगतो, रॅडियल कलेक्टर्स म्हणजे काय, तर हे अशा त्याला ज्या काही जमिनीच्या लेवल आहे, ही जमीन असेल, ठीक आहे, त्या जमिनीला पॅरलल काय केलं असतं, असे रॅडियल असतात. हॉरिझॉन्टल म्हणजे काय केलं जातं, जे काही पाणी पूर्ण स्टार्टरला आहे ते पाणी कशात यावं, या रॅडियल वेलमध्ये या रॅडियल मध्ये यावं. म्हणजे याला रॅडियल कलेक्टर म्हणायचं. हे कलेक्टर काय करतात, पाणी आणतात आणि इथे टाकतात, पाणी आणतात आणि इथे टाकतात, पाणी आणतात इथे टाकतात. आता प्रत्येक वेळेला जरा कमी सिस्टीम अशीच असते, पण काय केलं जातं, हे मॅनमेड म्हणजे काय, माणसानं तयार केलं. तर नॅचरल जे असतात, साध्या विहिरी जे असतात रेग्युलर आपल्या, त्याला काय होतं, नॅचरली पाणी आपोआप येऊन पडत असतं. ठीक आहे. पण रॅडियल वेलला काय केलं जातं की आपलं मॅनमेड आर्टिफिशियली काय केलं जातं, रॅडियल कलेक्टर बसवले जातात. जे काय करतात, जे जमिनीचा सरफेस आहे त्या सरफेसमध्ये पाणी कलेक्ट करून ते पाणी आपल्या विहिरीमध्ये टाकायचं काम करतात. अशी जर असेल सिस्टीम तर त्याला आपण काय म्हणणार आहे, रॅडियल वेल म्हणणार आहे. आणि ह्याची जे रॅडियलची जी लेंथ असते या रॅडियल कलेक्टरची, ठीक आहे, या रॅडियल कलेक्टरची जी लेंथ असते ती किती, 60 मीटर ते 80 मीटर असते. म्हणजे किती, 60 ते 80 मीटर लांबपर्यंत हे काय केलं जातं, रॅडियल कलेक्टर बसवले जातं. तर रॅडियल कलेक्टरमध्ये पाणी जमा होतं. पाणी जमा होऊन काय होतं, तिथे पाणी आपल्याला विहिरीत अशा पद्धतीनं बाहेर पडलं जाते. मग विहिरीत पडलं जातं, ज्याही पाणी जे कलेक्ट होईल त्यावेळी आपण काय करतो, हे पाणी आपण बाहेर वापरासाठी यूज करू शकतो. ठीक आहे. आता हा झाला वेलचा पार्ट. यानंतरचा एक पार्ट आहे तो म्हणजे इनफिल्ट्रेशन गॅलरी. आता इनफिल्ट्रेशन गॅलरी म्हणजे काय, तर जो इनफिल्ट्रेशन गॅलरीचा जो पार्ट आहे तो आपण काय करूया, नेक्स्ट लेक्चरला बघूया. कारण त्याची जी डायग्राम आहे ती डायग्राम भरपूर मोठी आहे आणि तेवढा आपला लेक्चर आता एक्सटेंड होणार नाही. ती डायग्राम काढायला जवळपास आपल्याला 15 ते 20 मिनिटं लागतात. ठीक आहे. तर ती डायग्राम काढून झाल्यानंतर इनफिल्ट्रेशन गॅलरीची आपण काय असेल ती कन्सेप्ट बघूया. पहिल्यांदा आता उद्या पुढचं जे लेक्चर होईल त्या लेक्चर आपण काय करू, ऑलरेडी ती डायग्राम काढून ठेवतो. तिथून पुढे आपण लेक्चर चालू करूया म्हणजे आपल्याला बराचसा वेळ हा मिळेल. ठीक आहे. आता आपण सोर्सेस, क्वालिटी सोर्सेस जे आहेत ते सोर्सेसची बऱ्यापैकी आपण थोडंफार माहिती बघितलेली आहे. आता इथून पुढचा जो पार्ट आहे तो इम्पॉर्टंट पार्ट किंवा जो कोर पार्ट आहे तो कोर पार्ट आता काय होणार आहे, स्टार्ट होणार आहे. ठीक आहे. तर ज्यावेळी तुम्हाला जेवढं पॉसिबल असेल तुम्ही नोटबुक घेऊन बसायचं आहे. तुम्हाला ज्या काही शब्दांचे अर्थ समजले नाही त्या शब्दांचे अर्थ तुम्ही लागलीच लिहून घ्यायचे आहे. ठीक आहे. आपण आजचं लेक्चर इथं स्टॉप करूया. नेक्स्ट लेक्चरला आपण इनफिल्ट्रेशन गॅलरी जो पार्ट राहिला तो पार्ट आपण आणि स्प्रिंग जो विषय राहिला ते दोन आपले काय सबसर्फेस सोर्सेस राहिलेले आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. ठीक आहे. थँक्यू.